हॅलो, नमस्ते. हा, श्री स्वामी समर्थ ताई. लेट तर नाही झाला ना? होय, मी कॉल केला हा. आणि म्हणलं आता काय करायचं? 10 वाजून गेलेले आहेत. ताई काय करतात कोणास ठाऊक? नाही, काही काही अनुभव मोठे असतात ना ताई. खूप हां, हो. हां. मग ते उशिरापर्यंत चालतात आणि कसं असतं, मग एकदा त्यांची घ्यायची वेळ गेली की मग हं. परत उद्याच सांगता येत नाही ना त्यांचा फोन लागेल की नाही. होय, होय, होय आणि हं. परत लेट होतंय. हा हा. तेच आणि म्हटलं मग मग उद्या 2-3दा मागे सुट्टीच एकदा आहे. केलता कॉल. हा. त्यावेळी पण तसंच झालं. सर आले पटकन. सर नाही तोपर्यंत सांगायचं म्हणलं गेलेत फिरायला. बरं. स्वामींना खूप विनंती दिवसात करून. तुमचा कॉल नाहीये. खूप दिवस झाले होय. 5-6 महिने झाले. म्हणजे गंमत अशी आहे, हा. BLOचं काम माझ्या पदरात आहे. अरे बापरे, शिक्षकांची खरंच वाईट अवस्था आहे हो. आणि दुसरं म्हणजे मुलगीची डिलिव्हरी झाली. आता 5 महिने झालं पाठवलं तिला. बापरे. 5वां बरोबर. मग सिझर झालं. अरे परत काय गाय झालं व्याली. बाळ? बाळ मुलगी झाली स्वामींच्या अरे वा. कृपेनेच. अरे हं. वा. लग्न होऊन 5-6 वर्ष झालं काही राहत नव्हतं. हो ना. स्वामींनी म्हणलं नाव मी ठेवणार आहे. अरे वा. किती छान. ती पण जॉब स्वामींनी करते का? नाही ती 12वी सायन्स होऊन टी पास आहे, पण घरीच असते. अच्छा अच्छा. अजून काही तिला कुठं प्रयत्न केला नाही. तरी पण म्हणलं आपण काहीतरी हे करावं. मग त्यात 5-6 महिने गेले. हा हा हा. इकडं-तिकडं सारखं चालू आहे शेतीतली कामं, धारा-पाणी, गाय व्याली तोपर्यंत. शेती पण बघता तुम्ही? होय, शेतीतलं थोडं बहुत करतोय की आम्ही, होईल तसं अरे जमेल वा. तसं. कौतुक आहे तुमचं. होय, मागचे अनुभव सांगितले की मी. हो हो, बरोबर. मागचे 2 अनुभव. खूप हो मला फोन आले आणि खूप भरपूर सेवा दिल्या स्वामींच्या कृपेनं. कारण हो, आपण एक आपले अनुभव माध्यम पण आहोत. आलेत ना. हो, आम्हाला हो. भगतताईंनी सेवा दिली, मग असं झालं. हो, 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 बरेच हो. जण नंबर पण मागतायत. हो, हो, हो. तुम्ही देताय त्याप्रमाणे मी देते. पण त्यांना एक मी सांगते, केजरी दादांनी पण आपल्या मुलाखतीत सांगितलंय बघा, हा. की ज्याच्या ज्याच्या प्राक्तनाचे भोग असतात हो आणि हो. पूर्वकर्म जे असते त्यानुसार त्यांना ही स्वामी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवत असतात. अगदी अगदी. आणि स्वामी सेवेत यायचं म्हणजे बहुपुण्याई आहे आपल्या पूर्वजन्माची. अगदी अगदी खरंय. आणि त्यामुळे आपण स्वामी सेवेत येतो आणि स्वामी सेवेत आल्यानंतर टिकून राहणं ही दुसरी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट शेवटकडे. खरंय. खरंय. आणि एक विश्वास हं. स्वामींचा दृढ विश्वास हे आणि महत्वाचं. दृढ विश्वास आणि स्वामींच्यावर निष्ठा ठेवायची, की काही झालं तरी काळ्या दगडावरची रेघ, की स्वामी सेवेत आल्यानंतर स्वामी ती पूर्णत्वास आपापल्या प्रार्थनाच्या भोगाप्रमाणे देत असतात. अगदी अगदी. किती छान आणि सांगितलं. कधी कुणाला लवकर होतंय त्याची प्राप्ती, कुणाला वेळ होतोय. पण हा स्वामी हा. सेवा बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे. हो. आणि ती पुण्याई आहे आणि ती पुण्याई आपल्याला अडचणीच्या वेळी कामी येते. म्हणजे स्वामी उभे राहतात. हो 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 हो. खरंय. आणि स्वामींच्या कृपेनं मी पण ज्या ज्या लोकांना सेवा दिल्या त्या लोकांचे बरेच अनुभव आले. त्यांना मी सांगते, तुम्ही सांगा, तुमच्या तोंडाने सांगा. हो आम्ही हो काय हो. फार मोठं कोणी नाही आहे. एक माध्यम आहे. स्वामींनी आम्हाला दुवा म्हणून जोडलेला आहे आणि स्वामी अगदी. मुखाची जी वाणी आहे, त्या स्वामींनी दिलेल्या बुद्धीनं, त्या हा. दिलेल्या आपल्या बुद्धीनं आम्ही तुम्हाला सांगत असतोय आणि ते स्वामी आमच्याकडून करवून घेतात. करवून घेतात. कसं हं. बोललात तुम्ही अगदी. होय. आणि काही बरोबर. लोकांना वाटतंय, की आम्हाला अजून अनुभव आला नाही. असं नसतंय कधी. अनुभव हा. देतात. तुम्हाला योग्य वेळ आली, की त्यावेळेला त्या ठिकाणी नेऊन स्वामी नक्की पोहोचवतात. अगदी बरोबर बोललात. हं. खरंय. मग खरंय. ह्या सगळ्या अडचणीतून मार्ग काढणे, प्रसंगाला तोंड देणे, हे सगळं स्वामी करत असतात. हम्म. आणि आपले नशिबाचे भोग आहेत. त्याप्रमाणे आपल्याला ते भोगावेच लागतात आणि ते पूर्ण झाल्यानंतरच स्वामी तुमच्यावर कृपादृष्टी करतात. हम्म. हं. खूप छान मग सांगितलं. म्हणजे सेवेकरांचा मोठा प्रश्न तुम्ही सोडवला. सॉल्व्ह केला. होय, बरेच लोक असे तसे. भरपूर मी इतक्या सेवा दिल्या, की अगणित सेवा दिल्या. त्यांना मी हो. सांगितलं, तुमच्या नशिबाप्रमाणे तुम्हाला नशिबाच्या भोगाप्रमाणे तुम्हाला कधी उशीर होणार आहे, कधी लेट होणार आहे. पण स्वामींचं फळ हे निश्चित गोड असणार आहे. अगदी फक्त दृढ अगदी. विश्वास आणि खरंय निष्ठा खरंय. ठेवा. हं. आम्ही जे करतोय ते आम्ही फार मोठं कुणी नाही आहे. साधं एक किरकोळ आणि एक मुंगीच्या पायाएवढी सेवा आमची आहे. अगदी. फक्त सेवा देण्याचं काम स्वामी मुखातून व्हायला लागलंय आमच्याकडून. हे फार हम्म. मोठं आमचं एक भाग्यच आहे. खरंच भाग्य. स्वामी करवून घ्यायल्यात. तुमचं अं, पण भाग्य आणि आमच्या सगळ्या सेवेकरांचं पण भाग्य, की कोणीतरी मार्ग दाखवायला आहे. आहे. होय. आणि हे सगळं सूत्रसंचालन स्वामींचं आहे. सूत्रधार ते आहेत. आम्ही खरंय फक्त खरंय. चांगलं निष्काम वृत्तीनं आणि निरपेक्ष वृत्तीनं काम करायला लागलो एवढंच. अगदी अगदी ताई. कुठलाही मतलब नाहीये हो, आमच्यापाशी. स्वार्थ काय हो त्याच्यामध्ये? होय, होय. उलट तुम्ही तुमचा वेळ देतात, केंद्रे होय. दादा वेळ देतात, होय, होय. प्रदीप दादा वेळ देतात. होय. हे सगळे वेळच देतायत ना.
होय. हम्म. अनुभव खूप आहेत माझ्याकडे, खूप आहेत. पण आता थोडे थोडक्यात अनुभव सांगते मी. हा, सांगा ना ताई. माझा पहिला अनुभव असा आहे की माझ्या मुलीचं 2 नंबरची मुलगी म्हणजे इंजिनियर झाली ती. अरे वा. फर्स्ट क्लासनं पास झाली. होय, पास हा झाली हा. ती स्वामी कृपेनं. अरे वा. तिला फर्स्ट क्लास मिळाला इंजिनिअरिंगमध्ये हा हा. आणि तिला जॉब पुण्याला लागला आणि अरे तिला वा. जी कंपनी हवी होती, हा हा हा. जी कंपनी हवी होती, तिनं 2-4 कंपनीत इंटरव्ह्यू दिलेले होते. त्याच कंपनीत तिला जॉबला बोलवलं आणि ती सारखी म्हणायची की मम्मी सगळ्या जगाला सेवा देते, सगळ्यांना सांगते, स्वामी तुझं ऐकत नाहीत काय? मला तीच कंपनी पाहिजे. मला त्याच ठिकाणी जॉब करायचा आहे. अरे वा. अगं म्हणलं धीर सोडू नकोस, तू तारक मंत्र चालू ठेव. हा 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, माझी इंटरव्ह्यू 1.5 तास झाले मम्मी, मला ही कंपनी चांगली आहे आणि ह्या कंपनीत मी करणार आहे. हा मग हा तुला तीच कंपनी मिळणार म्हणलं, धीर सोडू नकोस आणि तू काय हा करायचं घोरकष्टक म्हणायचं. हा. ती मोबाईल ओपन केली की तिच्या पुढे घोरकष्टकच यायचं सारखं. अरे वा. बघा, आणि मग मी किती म्हणलं अगं छान. तुला मार्ग दाखवला म्हणलं स्वामींनी, का घाबरतेस म्हणलं, आज सोमवार आहे म्हणलं खरंय आणि खरंय. आजपासून तू म्हणायला चालू कर. तर मम्मी इथं फोटो नाही आहे, काय नाही. नसू दे म्हणलं, भाचीपाशी तिला ठेवलं पुण्याला चाकणला. हा हा. नसू दे, फोटो नाहीये म्हणलं, आपण पूर्वेकडे तोंड करून बसायचं. स्वामी तुमच्या अगदी आसपास सगळीकडे असलेत, भरलेलेच आहेत आस म्हणतात म्हणलं. बरोबर. किती छान आणि तू सांगितलं. आणि सेवा चालू कर, घोरकष्टक म्हणायला चालू कर म्हणलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. हा तिसऱ्या दिवशी म्हणली की मला कंपनीतून फोन मॅनेजरचा अजून आलेला नाहीये. हा येईल हा. येईल म्हणलं, धीर सोडू नकोस. मग बुधवारी संध्याकाळी फोन आला. मला हा म्हणली हा. मम्मी तुझे स्वामी मला पावले बघ. अगं म्हणलं माझ्या स्वामीवर विश्वास दाखवत होतीस. तीच कंपनी मला मिळाली. मला हा. जॉबला बोलवलंय तिथं. हा. पहिलं पेमेंट 20,000 आहे अरे वा. आणि आणि मला त्याच कंपनीत आहे. 2 वेळचं चहा आहे, नाश्ता आहे आणि जेवण 1 वेळचं मिळते. वा आणि वा कंपनी वा. खूप छान आहे, छोटी आहे. बघा किती सुंदर. सेम माझी मुलगी आता 10-11 वर्ष झाले लग्नाला. पण हं. काही असेल ना, आई तू हं. स्वामींकडे माग ना. स्वामी लगेच येतात तू सांगितल्यावर. माझं नाही लवकर ऐकत. म्हटलं अगं तू पण तशीच सेवा कर ना तिथे. होईल हो, हो, हो. सगळं. आणि काय मनापासून हो या होय. मुलांचे जॉब किती हेवी. होय, सकाळी होय, होय. 8-9 ला जाते, रात्री 10 ला येते हो, आणि हो, हो. मुंबई सारखी धावपळ, गर्दी ट्रेनला. परत होय, किती होय, होय. गाड्या बदलायच्या, ट्रेन बदलायच्या. होय. खूप मग खूप आपण धावपळ करायचं बघवत नाहीये मुलांसाठी. हो. अजिबात. काय करायचं? अगदी झालं अगदी. तिचं छान झालं आणि लगेच तिनं एक रशियाचा प्रकल्प सॉल्व्ह केला अरे वा. आणि कॉम्प्युटरवरती होय, तिनं एकटीनं तो सोडवला. महिना, दीड महिना गेला आणि लगेच मालकाने 5,000 पेमेंट वाढवलं. 25,000 आज वा. केली ती. काय पाहिजे. किती सुंदर. आता ती आनंदाने तिथं आहे आणि परत आता भाचीपाशी ठेवलीये हा हा आणि हा. त्याच कंपनीत ती लागली आणि गंमत अशी झाली की तिचीच मैत्रीण त्या कंपनीत विचारून इंटरव्ह्यूला गेलेली होती अच्छा आणि अच्छा. हिला बोलवायचं विसरून मॅनेजरच्या गफलतीमुळं हा. तिला बोलवून घेतलं त्याने अरे. आणि नंतर चूक लक्षात आली. स्वामी म्हणलं असं कसं झालं? हा हा. असं का चूक व्हायली म्हणलं ही. हा. तर तिला लगेच तिसऱ्या दिवशी सांगितलं की बाळ आम्ही नजरचुकीनं तुझं इंटरव्ह्यू नाव सांगायचं ते तुला हा. कॉल करायचं ते चुकून तिला कॉल केला गेलाय आणि अच्छा. आमच्याकडून सॉरी चुकलंय हा. आणि तुलाच आम्ही इथं म्हणजे इंटरव्ह्यू सक्सेस केलेला आहे. अरे वा. हे आणि वरती किती स्वामींनी सुंदर. पटलं. अजून काय पाहिजे. आई बघा एवढी सेवा करते तर. काहीच नाही हो माझ्या हातनं होत नाही. थोडं थोडं होतंय तेवढं करून फक्त मी सेवा देण्याचं काम करते आणि सतत तोंडात ताई श्री ती पण स्वामी समर्थ. मोठी सेवाच आहे. भेटेल त्याला सांगते की तुम्ही हे स्वामींचं करा. करून अगदी बघा, अगदी. अनुभव घ्या, सोडू नका. तुमची स्वामी परीक्षा बघतील. त्या परीक्षेत पास व्हा, धीर अरे धरा. वा. शेवट हा खरंच गोड असणार आहे. फक्त खरंच खरंच. चंचल वृत्ती ठेवू नका, धरसोड वृत्ती हा, ठेवू जे नका ज्या करतो करत. ना ते श्रद्धेने हम्म, केलं पाहिजे. हम्म. पूर्ण हृदयात त्यावेळेला मनापासून. स्वामींना सामावून घेतलं पाहिजे हम्म. आणि अगदी मस्त निवांतपणे त्यांना स्मरण करून करायला पाहिजे सगळं. होय, होय. दुसरा अनुभव माझा ताई असा आहे. हा. माझे चुलत दीर आहेत, ते रावसाहेब भगत म्हणून. अच्छा. त्यांची मुलगी सेवा करते, केंद्रात जाते. तिचं लग्न वगैरे जमलं. बऱ्याच आमच्या गल्लीतल्या 4-5 मुलींची लग्न झाली केंद्रात गेल्यामुळे, अरे गुरुचरित्र वा. वाचल्यामुळे. बघा. हं. आणि मग ते काय करायचे, ते असे लग्न ठरलं मुलीचं आणि धीर गंभीर झाले. हा. पोटात दुखायलं, छातीत दुखायलं आणि एकदमच असं एकटक बघायचे. एकदम असं लागीर वगैरे होते की नाही असं. अरे अरे असं ते अरे. एकसारखे बघायले. मग माझी जाऊ आणि मी वैरण काढायला गेले बांधायला. गेल्या वर्षीचा हा प्रसंग आहे. हा हा हा. गेले आणि म्हणले की मी म्हणलं मंगला का तुम्ही असं का हे करायला रडायलाय? हा. तर नाही तू सगळ्याला स्वामी सेवा देतेस आणि सविता तू असं कर. माझं नाव इथं सासूबाईंनी सविता ठेवलेलं आहे आणि रेकॉर्डला आहे ते शामली आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा. आणि आजीनं ठेवलेलं वेगळंच आहे, मुक्ता आहे. पण श्यामली खूप छान आहे ना.
हो, सरांनी ठेवलेलं आहे ते. हा 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 ते मग म्हणलं की काय झालंय एवढं का तुम्ही घाबरलाय? नाही दिराला कसं झालंय बघ, बोलत नाही, चालत नाही, हालत नाहीत आणि गप गप बसायल्यात आणि हा लई हा भीती वाटायल्या. आता त्यांना एक्सरे काढायचा आहे, चेकअप करायचा आहे आणि आता काय रिपोर्ट येतोय कुणास ठाऊक. माझ्या घरी चल आणि 5 मिनिटं फक्त मी वैरण तुला एक पेंडीवर काढून देते वाटल्यास वेळ झालाय. आई ग मी शाळेत नेऊन गेले हा आणि चल म्हणले. गेले. रावसाहेब भाऊजी म्हटलं काय झालंय? एकसारखं बघाले माझ्याकडं. हा असं हा का बघताय म्हणलं, मी काय नवीन आहे काय म्हणलं, तुमची हा भाऊजय आहे म्हणलं मी. मला हा ओळखलं का? मी मॅडम आहे म्हणलं. मला भगत मॅडम म्हणून चिडवताय म्हणलं तुम्ही. हा 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 मग बघाले. काय झाले मला सांगा. घरात कोणाला सांगू नका मला सांगा म्हणले. हा हा मानेनच नाही म्हणले. मानेन नाही म्हणलं तोंडानं बोलायचं. हा मग गेले डोक्यावर हात ठेवला हा आणि उठा म्हणलं. पटकन उठायचं म्हणलं आणि चला म्हणलं देवघरात चला म्हणलं. हा नमस्कार करा म्हणलं स्वामींना पहिला नमस्कार करायचा. म्हटलं घरात मुलगी एवढी सेवा करते, बायको सेवा करते, बायकोची बहीण इचलकरंजी सेवा करते आणि हा तुम्ही साधा नमस्कार करत नाहीये म्हणलं माझ्या स्वामींना. का बरं म्हटलं तुम्हाला वाटत नाही नमस्कार करावा असं? का हा वाटत नाही म्हणलं. मी हा बोलतच नाही म्हटलं. मी बोलत नाही म्हणलं हे तुमचं जे चुकतंय ते दाखवाले म्हणलं. वाका म्हणलं पहिला नमस्कार करा म्हणलं जसा येईल तसा. हा 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 हं. अष्टगंध कपाळाला लावला. डोक्यावर हात ठेवला पूर्वेकडे तोंड करा म्हटलं आणि भाऊजी पूर्वेकडे तोंड करायचं आणि 11 वेळा मी श्री स्वामी समर्थ म्हणलं डोक्यावरनं खाली हात फिरवला आणि म्हटलं आता भाऊजी एक करायचं म्हटलं की आजपासून फक्त श्री स्वामी समर्थ म्हणायचं. हा 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 आजपासून काही करू नका तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा हा आणि हा अष्टगंध कपाळाला लावून घ्या आणि रोज उठलं की अंघोळ केलं की पहिला नमस्कार करायचा. हा 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 आणि त्या आमच्या आमच्या म्हणजे जाऊबाईंना म्हटलं की तू संकल्प सोड तारक मंत्राचा 11 वेळा तारक मंत्र घे हा आणि तुला जमेल तसा 7 दिवसाचा 9 दिवसाचा 11 दिवसाचा संकल्प कर आणि ते तीर्थ मात्र त्याला दे म्हटलं. हा 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 त्यांनी संकल्प सोडला. आता ते खडखडीत बरे आहेत. रिपोर्ट नॉर्मल आले आणि व्यवस्थित छान सुंदर वा तब्येत झाली. किती मस्त मोठा अनुभव आहे हो ताई हा आणि तिसरा घरातल्यांना अनुभव येणं कठीण असतं. हो 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 मग साधी गोष्ट नाहीये. तिसरा अनुभव आहे असा की इथं मी मराठा आरक्षणला गेले होते. अरे बापरे हा मराठा आरक्षणचा सर्वे करायला गेले होते आणि तिथं एक जोशी कुटुंब राहते स्वराज्य कॉलनीमध्ये अच्छा अच्छा हा संगमनगरला आमच्या गावात तिथं. पण संध्याकाळी 6 वाजले असतील. माझा मुलगा आणि मी फास्ट मोबाईलवर भरतो म्हणून त्याला सोबत घेतलं होतं आणि गेले तर त्या जोशीताई होत्या. सुधा वसंत जोशी त्यांचं नाव अच्छा हा आणि त्यांचा मुलगा कोरोनात वारला होता. आणि अरे त्या अशा अरे शेजारी काहीतरी शिव्या वगैरे देत बसल्या होत्या. ज्यांना विकलंय त्यांना. हा मग मी हा म्हणलं असं भांडू नका ताई म्हणलं. तर आम्हाला कोण नाही हो आणि हे लोक सगळे आम्हाला दाब देतात, भांडतात वगैरे. अरे 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 गेले असं करू नका म्हटलं ताईंना ह्या तुम्ही त्रास देऊ नका. आमची हा परिस्थिती खूप गरीब आहे. काय मिळालं तर आम्ही मागून तुकडा भाकरी खातोय आणि जगतोय. आम्हाला अरे काम अरे होत अरे नाहीये. हा हा काही हा नाही म्हटलं. गेले समोर घरापाशी म्हटलं हे घर स्वच्छ करा आणि समोर दत्तात्रयांचा फोटो दिसला. अरे हा वा म्हटलं दत्तात्रयांची सेवा कोण करतंय? तर आम्ही ब्राह्मण आहोत ताई. आम्ही पहिल्यापासून दत्तात्रयांची सेवा करतो. हा अरे वा खूप छान आहे सेवा सोडू नका म्हटलं आणि तुम्ही एक करा म्हटलं ताई. मला जे वाटतंय की माझ्याकडे एक 60 रुपये आहेत म्हटलं आता माझ्या हा हा पाकिटामध्ये सुट्टे. हा हा जायचं म्हटलं इचलकरंजीला आणि एक फोटो घ्यायचा म्हटलं फोटोच्या दुकानातून. हा हा फोटो घ्यायचा आणि तो फोटो देवाऱ्यावर मध्यभागी पुजायचा. तुमचे देव इकडे ठेवायचे वरती अगदी तुमचा देवारा कसा असेल तसा. हा हा ते उच्च कोटीची देवता असल्यामुळे त्यांना स्थान मध्यभागी आहे म्हटलं. हा 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 आणि हा तो फोटो पूजा म्हटलं. काही करू नका आणि तुमचा सगळा प्रश्न सुटेल म्हटलं. तुम्ही फक्त शेजाऱ्यांशी गोड वागा आणि तुम्हाला मुलगा नाहीये, कुणाचा आसरा नाहीये. हा आणि शेजारी लोकांना म्हणलं की ताई दादा तुम्ही ह्या कॉलनीत जे काही लोक आहात त्यांनी रोज तुमचं काही शिळपाक असेल ते ह्या म्हाताऱ्या आजी आजोबांना तेवढं द्या. पुण्याही लागेल म्हटलं. हा 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 ते लोक म्हणले आम्ही ताई रोज देतो. तुम्ही सांगितलंच नाही. अगोदरपासून काय असेल ते देतो त्यांना शिळं भाकरी तुकडा. देत अच्छा जावा अच्छा एक जीव जगवा म्हणलं फक्त. हा हा आणि हा सांगितलं आणि ते काल परवाच माझ्याकडे आले आणि म्हणले आमचं म्हणजे ह्याला गोष्टीला एक 5-6 महिने झाले. ओ माझ्याकडे शाळेत आले आणि हा म्हणलं दादा तुम्हाला काही जर लागलं असेल तर भगत मॅडम कुठे राहतात ते विचारा आणि माझ्याकडे माझ्या हातनं जे काय होईल ते 5 पैशाची मी तुम्हाला मदत करू शकेन म्हटलं. हा 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 यायचं म्हणलं बिरवा मंदिर पाशी माझी शाळा आहे म्हटलं. हा हा मग हा बरं म्हणले ते आणि 5-6 महिन्यानं 5-7 महिन्यानं ते आता माझ्याकडे आले परवा. अच्छा हा आले आणि म्हणले सरपंचांनी मला तुमच्याकडे पाठवले कशासाठी? तर माझं ओळखपत्र सापडत नाही हरवलंय दोघांचं. ताई आम्हाला मदत कराल का? हा 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 मला ओळखलं का म्हणलं दादा? ओळखलं की तुम्ही आलता म्हणले मराठा आरक्षण हे करायला हा हा आणि त्यावेळी तुम्ही 60 रुपये मला दिलते. फोटो आणायला सांगितला. मी ओ पै तो फोटो आणला आणि अरे त्या फोटोचा ज्या दिवशी फोटो आणला घरामध्ये त्या दिवसापासून आमचा प्रश्न सुटला ताई. आमची जी काही काळजी होती हा ती आम्ही प्राध्यापक शरद पाटलांचा आश्रम आहे मिरजेला कुठे अच्छा त्या आश्रमामध्ये आमची रवानगी झाली. कशी झाली, काय झाली, कुणी केली हे भगवंत जाणोत म्हणाले. बापरे
आणि आमचा सगळा आयुष्याचा प्रश्न सुटला. आम्ही जी माधुरी मागत होतो, काय दिलेले 2 घास खात हो होतो, आम्हाला हो काम हो हो. दाखवत नाही. माझे शुगरमुळे ऑपरेशन झालेत, गालाचं पण ऑपरेशन पूर्ण झाले म्हणले ओ. आणि वय झालेलं आहे, कुणाचा आधार नाही आहे. पण स्वामी म्हणले, मॅडम आम्ही डोळ्यातनं पाणी आणलं, रडू नका दादा म्हटलं, मी पाया पडणार आहे म्हटले तुमच्या. अरे म्हटलं, माझ्या पाया पडू नका, स्वामींच्या पाया पडा म्हटलं. अगदी हे बरोबर आहे. सूत्रसंचालन स्वामींचं आहे म्हटलं. मी आई गं. काहीच नाहीये म्हटलं, जे काय मुखातून येते ते स्वामींच्या कृपेनं होतंय म्हणलं हे. आणि बरोबर. नाही, आमचा आयुष्याचा प्रश्न सुटला. ताई तुम्ही किती मोठे आहात? नाही म्हणलं, मी आई मोठी नाही, गं. स्वामी मोठे आहेत म्हणले. बरोबर. आणि म्हणले, दादा इथं माझा भात आमटी शिल्लक आहे म्हणलं, मी जेवायले माझ्या संग तुम्ही दोघं एका ताटात जेवायचं म्हणलं, ही भात आमटी शाळेची खायची. अरे आम्ही वाह! दोघांनी खाल्ली, पाणी दिलं त्यांना तांब्यावर. ते अरे दोघे वाह! आनंदाने जेवले. आई जेवले गं. आणि म्हणलं, दादा पाण्याची बाटली, मी पाणी मागवते म्हणले शेजारच्या घरातनं, इथे ना ओझं हां, होते हां. म्हणून मी येत नाही म्हणलं. हां, हां. पाण्याची बॉटल दिली. दादा हां. म्हटलं, पाणी प्या. नाही ताई तुमच्या पाया पडायचंय. नाही, मी बापरे! कोणाच्या पाया पडून घेत नाही, तुम्ही माझे आई वडील आहात म्हटलं, तुम्हीच मला स्वामी भेटल्याचा आनंद होतोय म्हटलं, माझ्या खरं डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्यात म्हटलं. अरे! तुमचा आयुष्याचा प्रश्न सुटला म्हटलं, हो. पोटगीचा प्रश्न सुटला, तुमची सगळी काळजी स्वामींना होती. अगदी. नाही मॅडम, चमत्कार झाला. ज्या दिवशी तुम्ही ₹60 दिले आणि मला फोटो आणायला सांगितला म्हणले हां, 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 हां. ₹60-70 हां, आणला घरामध्ये. तर हां. दत्त म्हणजे स्वामी आहेत म्हणलं. मी जे बरोबर. काय आतापर्यंत त्यांच्या भक्तीवरच आहे. आम्ही जातीनं ब्राह्मण आहोत म्हणले. नाही, हां. नाही तुम्ही भक्ती सोडू नका म्हटलं. आणि आनंदाने म्हणले की आता माझं ओळखपत्र, तर मी लगेच दुसऱ्या मॅडमना फोन लावला. तो एरिया माझा नाहीये म्हणलं. दुसऱ्या हां. मॅडमना फोन लावला. त्यांच्याकडून मोबाईलवर फोटो घेते आणि तुम्हाला मी माझ्या हातनं होईल तेवढं लॅमिनेशनमध्ये करून देते म्हणले. आता बाई मगाशीच मी गं! लॅमिनेशन करून आणलं. हां, दोघांचं ₹100 खर्च आला. हां. ओळखपत्र मिळालं मला आणि अरे म्हणलं, वाह! दादा फोन नंबर द्या आणि मी तुम्हाला फोन करते त्यावेळी तुम्ही या. आणि जाताना एक ₹20 घ्या म्हणलं. अर्धं तिकीट आहे ताई म्हणले. हां. तिथपर्यंत तुम्ही पोहोचाल म्हणलं अर्ध्या तिकिटात. हां, हे हां. ₹20 घ्या, पैसे नकोत ताई म्हणले, तुमचे उपकार आहेत नाही म्हणलं. आणि तो हां, प्लॉट जमीन जे काय असेल थोडं विका आणि ज्या हां. ट्रस्टनं तुम्हाला आयुष्यभर सांभाळायचं कारभार अंगावर स्वीकारलेला आहे घेतलंय. ते, हां, हां. हां, त्या ट्रस्टला तुम्ही तुमचं असेपर्यंत तुम्ही खर्च करा आणि उरलेलं दान करून टाका म्हणे. किती सुंदर सांगितलं ताई. आणि ज्यावेळी गरज पडेल, की मला अशी चिंता वाटेल तुम्हाला, की त्यावेळी माझ्याकडे तुम्ही यायचं आहे आणि मला होता होईल त्याला पूर्ण फुलाची पाकळी मी तुम्हाला देणार आहे दादा म्हटलं. ती बापरे! पाण्याची बाटली सोबत ठेवा, वय झालंय म्हटलं. हां, आनंदानं जेवले, रडा लागले आणि हां, पाण्याची बॉटल न्या म्हटलं दादा ही सोबत तुम्ही. कुठं तर हां, हां. ठेच लागेल, पडाल आणि बरोबर. कायम पाण्याची बाटली सोबत ठेवा म्हटलं. अगदी ₹20 दिले बरोबर. आणि ते आनंदाने गेले. त्यांचं आजच लॅमिनेशन केले. उद्या शाळा सुरू होते. त्यांना फोन करणार आणि हं. लॅमिनेशन केलेलं दोघांचं ओळखपत्र मी त्यांना काढून देते. मला फोटो आणि पाठवा जमिनीत त्यांचा. पाठवते की. किती 2 सुंदर फोटो अनुभव. पाठवते. म्हणजे तुमच्या रूपात स्वामीच भेटले आणि होय. तुम्ही साक्षात म्हणजे गुरुने काय केलं पाहिजे, गुरु कसा वाट असायला दाखवते. हवा, तो तुम्ही दाखवून दिला. दाखवून दिला. हां, आणि मला म्हणजे इतकं आनंद सर गुरुचं येतात. कर्तव्य तुम्ही इतकं तंतोतंत पाळलं ना ताई. हो. काय तुम्हाला किती आशीर्वाद असतील बघा सगळ्यांचे. बघा की. होय. आणि मग मी म्हटलं, आता मी फोटो इथं काढायला गेले, की ताई तुम्ही नाही म्हटलं, मी करत नाही. हे स्वामी करतात. पैसे काय कधीही मिळून जातील. पण एखाद्या गरीब गरजूची जर गरज भागली ना, हा हां, खूप मोठा म्हणलं आशीर्वाद आहे. आणि खरंय, ते खरंय. कुठल्या रूपाने स्वामी तुम्हाला कधी आणि कुठं देतील हे सांगता सांगताच येत येत नाही. नाही. अगदी बरोबर आहे. स्वामींना काय आवडतं? निष्काम भक्ती आवडते, श्रद्धा आवडते आणि हां, विश्वास आवडतो. अगदी बरोबर बोललात ताई. असं किती आहे. सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. होय. तिसरा अनुभव आहे इथं हां. वटाऱ्याच्या काकींचं थोडक्यात सांगते. वटाऱ्याच्या काकींचं घर होत नव्हतं. हां, हां, त्या हां. मागच्या वेळी सांगितलेल्या, ते वात वगैरे झालेला, तो हां, त्यांच्या हां, घरी हां, हां, हां. नसताना. त्या काकींचं घर नव्हतं. त्या म्हणाल्या, की ताई किती दिवस झाले मी 2-3 वर्ष प्रयत्न करायला, माझ्या घराचं काम होत नाहीये हां, हां, आणि हां. असं-असं. तर नाही म्हणलं, दिवाळीनंतर तुमचं काम होणार आहे. तुम्ही तुमचं ऐकतात स्वामी, सांगा ना तुम्ही. स्वामी नेहमी विनंती करा. मी विनंती सगळ्या विश्वासासाठी करते म्हटलं. ज्यावेळी मी वागते, की आई पहिला विश्वाचं कल्याण करा स्वामी. स्वामी सेवेकरांचं कल्याण करा आणि मग घरदार कुटुंबाचं कल्याण करा. माझ्यासाठी कधीच मागायचं नाही आपण स्वतःसाठी. स्वामींना न मागता हो. स्वामी भरभरून देतात खरंय, आणि त्यांना खरंय. काळजी आहे तुमची. प्रत्येक पावलाला काळजी आहे स्वामी घेत असतात. बरोबर. मग म्हणलं ते पण काम त्यांचं झालं. बांधकाम झालं. वास्तूक शांती झाली. अरे म्हणले, की वाह! तुमचा अनुभव शेअर करू का म्हटलं. आनंदाने करा म्हणल्या. माझं घराचं काम लोन पण मला मिळालं. पास झालं. पहिला पास झालं नव्हतं. दुसरीकडे करा म्हणलं लोन. दुसरीकडे हं, पास झालं. हं. त्यांचं घराचं काम पूर्ण झालं. अरे आणि वाह! चौथा अनुभव थोडासा सांगते. हां, सांगा, सांगा. माझ्या वेळ आहे का? हो, बोला, बोला. माझ्या मुलीचं डोहाळजेवण होतं.
अच्छा. हा, थोरले हा. हा आणि पैसे द्यायचे होते. सरांची बदली त्यावेळी शाहूवाडीला झालेली होती. बरं. हं. 5 वर्ष झालं बदली पण होत नव्हती. आता सरांची बदली जस्ट हातकणंगले तालुक्यात जवळच घराजवळ झालेली आहे. अरे वा. 3-4 किलोमीटर होय 5.5 वर्षानंतर. हा, हा. हे पण स्वामी कृपा आहे. खरं. देवीला चौकट बसवायची होती. गेली 20-30 वर्षात वडिलांचं एक ऋण होतं माझ्यावर, की माझ्या मुलगीला गव्हर्नमेंट नोकरी लागली, की पितळी चौकट मी रेणुकाला बेळंकीची वाहीन म्हणून. ते पण ओ. स्वामींनी माझ्याकडून पूर्ण करून घेतलं. 65,000 खर्चाला. अरे ही वा. सगळी स्वामी लीला आहे. खरंच, वडील खरं. वारलेत. आज असते तर मी भरभरून स्वामींच्या पुढे रडले. म्हटलं मी एका ऋणातून मुक्त झाले स्वामी आपल्या कृपा आशीर्वादानं. खरंच, खरं. चौकट उभी राहिली. ज्यावेळी माझ्या वडिलांची पहिली चौकट होती, त्यावेळी वडील माझे म्हणायचे, खिसात जायचे म्हणायचे, की माझ्या मुलीला गव्हर्नमेंट नोकरी लागली की लहान असताना, हा, की हा. मी आणि दुसरी चौकट तुला रेणुका माते बसवीन. माझ्या अय्या. वडिलांचं आजोळ बेळंकी आहे. बघा. ती सुद्धा माझी घटना स्वामींनी पूर्ण केली. बदली हा. सुद्धा सरांची लवकर गावाकडे 5.5 वर्षानं झाली कोकणामधून इकडं. कोकणात होते. कोकणात आळ्याला होते. बापरे, बापरे. खूप 100 किलोमीटर जायचं आणि 100 किलोमीटर यायचं. बाई ग. ती पण किती स्वामी कृपाच स्वामींनी, झाली. हो, खरंच कृपा झाली. ती किती. कृपा झाली आणि डोहा जेवणाला पण चमत्कार झाला, की म्हणलं माझं पैसेच नव्हते. बँकेत खूप पैसे होते माझे शिल्लक असतात. आणि त्या दिवशी बँक बंद लक्षात आली नाही. 2ला बँक बंद झाली. बुधवार म्हणले हाल्फ डे असतो म्हणजे असतोय असा बँकेचा. हा, गुरुवारी हा. सुट्टी असते आणि रविवारी बँक शिक्षकांसाठी आमची शिक्षक बँक चालू असते. हा, आणि हा. गेले तिथं पटकन बाजार घेतला बुधवारचा. आम्ही 1:45ला गेलो आणि म्हणले की बँक लॉक झाली. म्हटले पैसे आता अरे. पतसंस्थेत जावा. पतसंस्थेत पळत गेले. पतसंस्थेत राजगोपालचारीला गेले. तिथं म्हणले मॅडम तुमची काही शिल्लक नाही. सरांनी परवा प्लॉट घेताना तुमचे 4 लाख रुपये काढले. काय अरे. करायचं म्हणलं आता रे म्हणलं प्रसाद काय करायचं म्हणलं मुलग्याला. आणि पुढे भरभर आले पेट्रोल पंपाकडे आणि आता म्हणले कुठल्या तरी सरांच्याकडे एक 5-7 हजार तर घ्यायला पाहिजेत की डोहाळ हो. जेवण आहे संध्याकाळी बाजार करायचा आहे. पैसा बरोबर. तर नाही घरी 1,000-2,000 होते 3,000 होते तेवढे तिला दिले ते ऍडव्हान्स मध्ये हो, आणि हो. 4-5 हजार लागणार होते. पटकन भरभर पुढे गेले आणि मुलगा काल नाही म्हणून पाठीमागे भरभर आले. हा. भरभर आले आणि आमचा मुलगा काय म्हणतोय मम्मी एवढी हं. का काळजी करायलास नाही रे संध्याकाळी बाजारला पैसे द्यायचे उद्या डोहाळ जेवण आहे लोक येणार म्हणलं जेवणाला आणि आपला पचका व्हायचा भुजबळकर कुठल्या तरी सरांच्याकडे मी बन्ने सरांच्याकडे पैसे घेते आणि संध्याकाळी फोन करूया आपण कितीतरी वेळा त्यांना उसने दिल्यात नाही म्हणणार नाही पप्पांना सांगू नकोस म्हटलं पैसे मी घेतलेत. हा, हा, हा. आणि मग तो म्हणला अगं मम्मी तुला किती लागणार आहेत माझ्या खात्यावर 10,000 आहेत. अरे अरे. म्हटलं चेष्टा करतोस की काय तू कधीच मला रुपये पण बहिणीसनी पण देत नाही सांभाळत नाही पप्पाने माझ्या खात्यावर 10-20 हजार ठेवलेले असतात मम्मी मी लांब आहे म्हणून शाळेला अरे. खर्चाला फी भरायला. बघा. तो मुलगा म्हणला डोळ्यातून पाणी आलं पाठीमाग वळून बघते स्वामींनी सांगितले की पाठीमाग वळून बघ. हा. ती 4 व्हीलर थांबली होती त्या 4 व्हीलर पासून मी पुढे चालले होते मॅडम त्यावेळी लक्ष गेलं नाही 4 व्हीलर दत्तात्रयांचा फोटो आणि खाली स्वामी बसलेले. ऐक. फक्त उजव्या हाताला वळले मी. बाप रे. अंगावर शहारे येतात हो ताई. हो ज्या 4 व्हीलर पासून मी भराभरा चालले ते आणि अक्षरशः डोळ्यातनं पाणी स्वामी तुम्ही जे माझ्या पाठीशी आहात. हा. आणि मुलगा बोलला ना मुलगाची किती आनंद उपकार ऐन वेळेला तो उपयोगी पडला मला. म्हणलं बाळ हो. तुझे ऋण कशाने फेडायचे म्हणले नाही ऐक. म्हणलं तुला स्वामींनी बुद्धी दिली म्हटलं पैशाची अडचण भासून दिली नाही. बघा किती छान ताई. आणि एक दुसरा अनुभव आहे हा, लगेच नाव ठेवायचा कार्यक्रम झाला डिलिव्हरी झाली सिझर झालं मुलगी हा, झाली हा. आणि कधीच तिला माहेरी आणत नव्हते हा, आमचे हा. रागमाग काहीतरी असतोय. नाही हो. म्हणले ह्या खेपेला स्वामी मुलगी येऊ दे राहू दे आणि तिचं सगळं तुम्ही करायचं म्हणलं खरोखरच मुलगी माहेरी आली आनंदाने राहिली 5 महिने सगळं पार पडलं आणि डोहाळ आता तिचं म्हणजे बारसं घालायचं. हा, आणि बारशाला पण असंच होतं की हा. बँकेत पैसे काढायला जायचे काहीतरी अडचण यायच्या काहीतरी अडचण आता काय अरे. करायचं म्हटलं. पोस्टात माझे थोडे पैसे शिल्लक होते 7-8 दहा हजार. अय्या. आणि स्वामींनी मार्ग दाखवला गेले पोस्टात म्हणले भरभर भरभर म्हणलं दादा तिथं पोस्ट म्हणजे पोस्टामध्ये सर्व्हिसला माझी विद्यार्थिनीच आहे. ती हा, पण हा, डिग्री झालेली आहे. हा. अस्मिता कोरे म्हणून ती त्यावेळी नव्हती तो दुसरा मुलगा होता म्हटलं बाळ माझी शिल्लक किती आहे आणि आता पैसे नाही आहेत सर पण इथं नाही आहेत म्हटलं आता काय करायचं. आणि डोहाळ जेवण तर हे म्हणजे बारसं तर आहे म्हटलं. हा, आणि मला हा. एक 7-8 हजार लागणार आहेत ताई म्हणले आता सगळ्यांना 20,000 वाटलोय आणि एक 7-8 हजार आहेत माझ्याकडं. अरे. हे तुम्हीच आलाय आणि तुमच्यासाठीच आहेत हे घेऊन जावा म्हणलं. किती अरे आहेत तर एक बापरे. माझ्याकडे 6,000 रुपये आहेत म्हणले. बास बाळ म्हणलं माझ्याकडे एक 2-3 हजार आहेत. आणि ते सुद्धा पूर्ण झालं आणि ही किती स्वामींची लीला किती असते. किती लीला अगाध आहे ताई. हं, किती वर्णन क्षणोक्षणी ते आपल्याला अगदी छोट्या बाळासारखं सांभाळत असतात. सांभाळतात. ठेच लागली, काय झालं, काही तक्रार झालं. हो. साधं गाईच्या बाबतीत तर इतकं आहे. माझी गाई अक्षरशः थरथरत होती मॅडम. थर, 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 थर. एकाएकीच कांड्या खाल्ल्या बापरे. तिने उसाच्या होय. हा. इतकी थरथर आली की बघवेना. मग अरे. माझ्या मुलीला म्हटलं,
बाळ म्हटलं काही करू नकोस, मी आता शाळेत आले 10 वाजलेत. एकसारखा तारक मंत्र चालू कर, उदबत्ती लाव, धूप जी पडते ती गाईच्या जिभेला आणि कपाळाला भाकरीतनं चाल हा आणि ती थरथरायची कामी मग तिच्या पाठीवर मी पोतं टाकलं हा भिजलेलं. ताप भरला एकदम. डॉक्टर फोन उचलला. 5-6 डॉक्टरना कॉल केले. अरे असं अचानक गाई थरथरायला लागल्या, भयंकर थरथरायला लागल्या आणि असं खाली तिला बसायला पण येईना त्या अय्या गाईला. हा अगं बाई म्हणलं आता गाई जगत नाही. कशातनं काय खाल्लं का विषबाधा झाली का कांड्या त्या तांबड्या झाल्या पिकलेल्या होत्या पिवळ्या पडलेल्या हा उसाच्या कांड्या. हा बघते तर कुठलं काय. आमच्या श्रावणीनं म्हणजे उदबत्ती लावते मम्मी तू शाळेत जा म्हटली आणि तारक मंत्र चालू कर. हा अक्षरशः मॅडम मी गेले 11 11:30ची प्रार्थना झाली हा आणि तारक मंत्र एकसारखं म्हणायचं म्हटलं थांबू नकोस म्हटलं आणि 11 वेळा घे म्हटलं फार काही नाही बाळा. हा आणि मी स्वामींना विनंती केली की मी जाते स्वामी लक्ष असू द्या. हा 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 तिनं काय केलं तारक मंत्राचं तीर्थ घेतलं, हा पाणी बाटलीत घेतलं, थोडंसं जिभेला लावलं, कपाळाला लावलं, अंगावर हात फिरवला. हा 5 ते 10 मिनिटात थरथरणारी गाय जागेवर उभं राहिली तापानं भाजलाय. हो डॉक्टर आले कमाल मॅडम. कमाल डॉक्टर आले. पुढे ऐका डॉक्टर आले म्हणले ह्या गाईला 106च्या आसपास ताप आहे म्हणले. 4, 5, 6 जगतच नाही गाई. कशी जगली गाई तुमची? अय्या 102च्या पुढे ताप चालत नाही आहे ताई म्हणले. बाप रे म्हणजे 105च्या आसपास ताप गेलाय. म्हणजे प्राण्यांना पण ताप येतो असा हो ताप भरतो. अचानक ताप येतो, थंडी वाजून येते. काय त्यांना म्हणतात पडतात होय फास्ट फेस येऊन तोंडाला जाग्यावर पण आकडी भरते. पडतात धडाधड खाली असं टाचा अरे फोडतात. बापरे हो. हे मी प्रथमच हं. ऐकते होय मिरगी वगैरे येते त्यांना असे होतं ते मध्ये आई मध्ये व्हायचं. गं, हो. बापरे डॉक्टरने अरेस्ट केलं. काय चमत्कार आहे म्हणले. काही नाही म्हणलं. हा चमत्कार आमचा नाही आहे म्हणलं. हा चमत्कार करणारे सूत्रधार स्वामी आहेत म्हणलं. स्वामी आहेत खरंय स्वामी. मुलगीनं लगेच फोन केला 15 मिनिटात मम्मी पूर्ण थांबायचं गाई आत नेऊन बांधली. अरे वा कपाळाला लाव म्हणलं विभूती लाव म्हणलं पाठीवर पोटाला. चाललं 15-20 मिनिटात फोन केला मॅडम गाई शांत झाली. डॉक्टर येऊन गेले. तापावरची गोळी दिलेली आहे. ताप भयंकर आहे. गाई जगल्याच कशी? अरे कल्पनाच बापरे करवत. बापरे शॉकिंग आहे शॉकिंग है की नाही? खरंच खरंच म्हणजे इतके चमत्कार घडतायत, इतके होतायत की सांगणं अगणित आहे, अगणित. खरं खरं ताई अगणित. आणि मध्ये मध्ये आता म्हटलं 4-5 महिने झालं मला म्हणजे हे करते मी म्हणजे प्रयत्न करायला लागते पण असं सर असायचे सरांना काय पटत नाही कामधंदे करा स्वामी स्वामी करत बसताय वेळा झालाय तुम्हाला मठात येऊन शिवाय आहे स्वामी काय काम करू नका म्हणतात काय नोकऱ्या सोडायच्या असं त्यांचं पुरुषांचं असते मला काय पुरुष पटत असेच नाही. असतात खरंय आणि मग खरं प्रामाणिक काम करण्याला असं आपण त्रास सोसला पाहिजे ना कुठला तरी. बरोबर झोपले आहे की मी चालू करते 11 वाजता काय मला हं. वेळ मिळेल तेव्हा 5 शब्दाचा 11 वाजले की ते घर आले की मी इकडे चालू करते 11 वाजता. असं आहे. बरोबर आहे असली आहे. अतिशय म्हणजे अतिशय स्वामींचं पाठबळ आहे. ज्या ज्या लोकांना सेवा देते आणि त्याचा आनंदाचा फोन येते तेव्हा अक्षरशः डोळ्यातून धारा लागलेल्या असतात माझ्या. खरंय खरंय किती सुंदर असंख्य ताई अनुभव आहेत होय. तुमचे होय. आणि तुम्ही आ- साक्षात त्यांना जवळ एवढ्या भेटलेल्या आहात तर तिथल्या लोकांना तर काही टेन्शनच नाहीये नाही नाही पण ज्याला तरी त्यांना जॉब स्वामी करून सेवेत तुम्ही सगळ्यांना सेवा देता ताई हो देते आणि खरंच खूप सर खूप रागावले ना धन्यवाद त्या घरात जाते जुन्या घरात पळत जाते स्वामी एवढं वाचवा मला मी सेवा देणार आहे स्वामी मला वाचवा स्वामी रागवू नका म्हणजे आई मी गं, सांगते की सरांना एवढं कळून देऊ नका आई माझं जे काही गं, काम झालेलं आहे चौकटीचं ते पण मी सरांना कळून दिलं नाही स्वामी कळून देऊ नका हो आई स्वामींनी गं, जी माझी कामं पूर्ण केली ती सरांना कळलं तर रागावतील हो आई स्वामींना गं. सांगायचे एडी वाकडी माझी सेवा आहे प्रभू आम्हाला हा, गोड मानून घ्या आम्ही लेकरं आहोत तुम्ही मायबाप आहोत आम्हाला पोटासंग धरा आमचा राग माग धरू नका कधी आम्ही तुमच्यावर चिडणार कधी रागावणार कधी रुसणार कधी हसणार पण तुम्ही कधीही वाईट वाटून घेऊ नका स्वामी. अरे वा किती एवढी सुंदर विनंती किती एवढी सुंदर विनंती करत असते सगळ्यांना मी तारक मंत्र झेरॉक्स काढून आणून देते अरे वा घोरकष्टक काळभैरवाष्टक हो देते मी ज्यांना ज्यांना पाहिजे आता मगाशी जस्ट एकाला देऊन आले घरी जाऊन अरे मला वा चैनच पडत नाहीये हे घ्या झेरॉक्स पण हे हा, वाचा 11 वेळा म्हणा आणि घरी बरोबर तुम्ही चालू करा स्वामी सेवेत आला ना तुम्हाला काहीच कमी पडणार नाही त्या घरादाराला कुटुंबाला काही कमी पडणार नाही त्याची अगदी धुरा स्वामी अगदी वाहतात. खरंच 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 आणि अतिशय सुंदर अनुभव आहे ताई खूप सुंदर अनुभव आहे पहिले आणि 2 अनुभव आहेत आता ते मी मोबाईल नवीन घेतलाय आणि मला कसं होतंय मला स्वामी समर्थ नगरी इचलकरंजी म्हणून एक ताई आहेत हा त्यांनी हा मला त्या अनुभव ऐकल्यानंतर दुसरा मला त्या ग्रुपला जॉईन करून घेतलं आणि अच्छा मी अच्छा स्टेटसला कायम मी पहाट पूजा तेच घरातील पूजा हा आणि ती पूजा सोडत होते स्टेटसला ठेवायची कारण माझ्यामुळे स्वामी मी दर्शन मला घडतंय तुमचं हो डायरेक्ट अक्कलकोटचं बरोबर बरोबर युट्यूबला येते ते वेगळं पण ह्या ग्रुपला जोडल्यामुळे इंगळे दादा म्हणून तिथे पुजारी आहेत. हा
त्याने त्याला जोडलेलं आणि बॅकअप मारलं. आमच्या मुलग्यानं नवीन मोबाईल घेतला, हँग व्हायला लागला हे सगळं मोबाईलचं हो काम हो करताना. हो हो. सर मग दुसरा घेतला 15 ऑगस्टला. मग ते बॅकअप पूर्ण आले नाहीये. तुमचा पण ग्रुप गेलता. मी स्वामींना विनंती केलं, स्वामी ओम चॅनल स्वामींचा तर एखादा तर ग्रुप मला येऊ दे. तर आपोआप तो तुमचं मला स्वामी ओमचं येऊन बसलेलं आहे बघा एका दिवशी रात्री. हो. होय. मग अरे वा. विनंती सारखं रडले मी. म्हणलं स्वामी मी तुमची आरती चुकवत नव्हते, पण 11 वेळा मी जप पाठवत होते. म्हणलं मला मला बेचैन होते. काहीही करा माझं बॅकअप परत येऊ दे म्हणलं. मग परत ते स्वामी ओमचं तुमचं एक व्हॉट्सअप ग्रुप मला आलेला आहे. बाकीचं नाही आलं. आणि अच्छा. ते हा. स्वामी समर्थ नगरी पण आलेलं नाहीये. स्वामींना म्हणाले आता आणि परत मी जाऊन म्हणजे मोबाईल दुरुस्तीच्या ह्याच्यात जाऊन जुना मोबाईल नेणार आणि त्याला जॉईन करून ते बॅकअप करून घेणार आहे मी. हा, करता म्हणलं येतं ते. हा, सगळे ग्रुप परत घ्यायचे आहेत मला. मी तुम्हाला मला करते ना ऍड बाकी ग्रुपमध्ये. करा. आणि एक करा, मला सगळ्या स्वामी सेवेकरांना एक सांगायचं, अगदी जरुरीने सांगायचं की स्वामींच्यावर दृढ विश्वास, श्रद्धा, हा, निष्ठा आणि भक्ती, हा. निष्काम भक्ती ठेवा. तुम्ही काही मागू नका. तुमच्या मनातलं ओळखतात. तुमचं पाठीमागचा जन्म, पुढचा जन्म, तुमचं सगळं त्यांच्या हातात आहे. अगदी सगळं कळतंय त्यांना, न सांगता सगळं कळतंय. खरंय मागू खरंय. नका. फक्त हात जोडा, श्रद्धेनं करा आणि निरंतर करत राहा. श्वास असेपर्यंत, अगदी बरोबर बोलली. शेवटपर्यंत तुमच्या हातनं होईल तेवढं नामस्मरण तरी करा आणि हो. इतरांना सांगण्याचा प्रयत्न करा. तुमच्याजवळ जे शब्द असतील मी त्यांना सांगते. मी काय फार मोठी कोण नाहीये. मला जे माहिती आहे, मला जे अवगत झालंय, मला जे हा, WhatsApp वरती समजले किंवा तुमच्या ह्या स्वामी ओम चॅनलमुळे समजले, हा. जे अनुभव येतात त्या अनुभवातून समजते आणि त्या अनुभवातून आम्ही तुम्हाला जे सांगतोय असं करा, तसं करा. हे हो. स्वामी करून घेतात म्हटलं आणि तुमच्या अगदी नशिबानुसार तुम्हाला मिळते. बरोबर आहे. फक्त धीर सोडायचं नाही. पण स्वामी सेवेत आलं की टिकून राहायचं आणि ही स्वामी सेवा काळ्या दगडावरची रेघ आहे. ह्यात एकही हा, क्षण चुकणार नाहीये. अगदी हे त्यांना मी बरोबर. सांग किती सुंदर सांगितलं ताई. मी शेअर करते हा ताई. करा. खूप वेळ तुमचा घेतला. नाही खूप नाही, वेळ झालाय. उद्या सुट्टी आहे ना? तुम्हाला तुम्हाला आहे उद्या का कशी? आम्हाला काल आणि आज होती. ईद आणि अनंत चतुर्दशीची. हा, मग आम्हाला कालची नव्हती ताई. हा, मग आम्हाला जस्टच. आज पण बोलवलं होतं आणि मग ऐन वेळेला मेसेज आला की हम्म. सुट्टी आहे. मग आता हम्म. कालची जी सुट्टी होती ना 16ची, ती ते उद्या. मुंबईवाल्यांना होती ना. हा 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 मुंबईवाल्यांची कॅन्सल केली ना. हा मग हा ती हा आता उद्या दिली आम्हाला हा हा. 18ला. नाव मी सांगितलं नाहीये सुरुवातीला. हा, सांगा ना ताई, सांगा ना. नाव माझं शामली उत्तम भगत, मॅडम तारदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. शिल्लक. तुमचे रिटायरचे किती वर्ष राहिलेत रिटायरमेंटचे? झाले की आता वर्ष 2 वर्ष राहिलीत. अच्छा, माझ्या बरोबरीच आहेत म्हणजे तुम्ही. हो हो हो. म्हणजे 25लाच रिटायर होत आहेत का? हो हो 25 ला होतंय. तुम्ही? हा, मी पण 25ला होते. माझ्याबरोबर तुम्ही आणि माझं एकच की वय. हा, तेच म्हटलं मी. एकच होय वेळ. होय. माझं कसं जन्मतारीख चुकल्यामुळे 1-2 वर्ष मागं पुढे झालेत. सरांचे अच्छा अच्छा. आहेत अजून 1-4 वर्ष. होय, अगोदरच होतोय. लोक काळजी करायलेत. म्हणतात की इतक्या मॅडम तुम्ही ह्या सगळीकडे तुमचं म्हणजे उपक्रमशील शिक्षिका रिटायर होताना जिल्हा परिषदचं आणि ह्या मुलांचं नुकसान खूप आहे म्हणतात. बरोबर. आवाज वगैरे. कविता करायला वेळ मिळाला नाहीये. कथा, कविता हा, करते भरपूर मी. तुम्हाला पाठवायच्या होत्या. त्या ताई पण ह्या पाठवा ना मग. कथा, पाठवा. कविता नक्की स्वामींच्या पाठवा. वगैरे करते. बघूया अरे वा. आपण. दिव्या मला पाठवा ताई ते. जे आता कराल ना. सुद्धा मी जस्ट विनंती करायला आलते की स्वामी माझा कॉल उचलू द्या ताई, कॉल उचलू द्या. मी उदबत्तीला म्हणून सेवेला बसले. हा, मी म्हणलं धडपड धडपड 9 वाजले. 9:36 ला पहिला कॉल केला. पटकन भांडी हो. पसारा आवरला. मग सर नाहीयेत तोपर्यंत म्हणून. 7-8 मिस कॉल होते तुमचा फोन यायच्या आधीचे. हं, आणि मग मी कशी करते, ज्याचा मिस कॉल आधी आलेला असेल ना हं. त्याचा घेऊन टाकते. कारण काही खेड्यापाड्यामध्ये काही पुरुष व्यवस्थित नसतात ना, मग एवढ्या रात्री नसतात नसतात. कोणाशी बोलते हो हो काय. हो आणि गैरसमज. मी ठरवते की आपण लवकरची वेळ ठेवू, पण नाही शक्य होत ना. होय होय हम्म. होत नाहीये. ते हा, तुमचा लेट झाला. जेवला की नाही? हो, जेवण झालं. मी हल्ली हं, 7लाच जेवते. हो मुलगा ताई, सुनबाई नवीन लग्नाचं बघितलं आम्ही ते ह्याला. बघितलं ना. हा हा. बघितलं. सोडलं होतं की लग्नाच्या वेळेला पण हो आम्ही हो, मेसेज तुम्हाला शिक्षक. छान आहे. सुनबाई पण छान आहे, मुलगा पण छान आहे. स्वामी कृपा आहे ती. खरंच खरंच. मी स्वामी शेअर कृपा. करते हा ताई. करा की. धन्यवाद. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. श्री आणि स्वामी. कधी अनुभव येईल माझा हा बघा. लोक वाट बघतायत. तुमचा बघते ताई. हं? होय आणि सांगते. लोकांनी सल्ले दिले की मला तुमचं स्वतःच स्पेशल म्हणजे चॅनल चालू करा. नाही म्हणलं, मला कुठल्याही प्रकारचं चॅनल चालू करा. एक स्वामी ओम मला आवडते. त्या पण ताई शिक्षिका आहेत. मला काय स्वतःच कुठलंच म्हणजे त्यात अपेक्षा नाही. मला भरभरून स्वामीने शेती, वाडी, जमीन, जुमला, मुलं बाळ सुखी समाधानी आहे. नाही नाही, चॅनल सुरू करून मला पैशासाठी काय. म्हणून नसतं ताई.
हम्म जे आपले काही विचार आहेत काय हम्म ते हम्म म्हणजे आपल्याला त्याच्यातनं मांडता येतात हो आणि तुम्ही करू शकता. केलं तर हम्म सुंदरच आहे. आता नाही हे म्हणजे माझं आहे तर मणी ध्यानी नसताना सुरू झालं ताई. स्वामींच्या कृपेनेच झालेलं आहे ते. मी हां. सगळ्यांना सांगते सुनीता राजपूतांचं मॅडमांचं तुम्ही स्वामी ओम बघायचं आणि त्यातला अनुभव ऐकायचा. तुम्ही खूप म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळेल आणि तुम्ही तुमच्या सेवेला लागाल. सगळ्यांना सांगते ते. मग सगळ्यांना डाउनलोड करून देते, ओपन करून हो. देते मी बघा सगळ्यांना. तेच होतं ना, म्हणजे काय माझा नातू झाला, हं, बरोबर तेव्हापासून हे सुरू झालं. ते स्वामींचीच स्वामींची इच्छा. लीलाच आहे. लीला खरंय, आहे खरंय. लीला ती होय होय मी शेअर असं. करते हां ताई. हा छान छान श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. हं.